नमस्कार सर्वांना. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळीचा आज मी व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि आता राजवीर सुद्धा शाळेतून आलेला आहे. पण की आता परीक्षा असल्यामुळे राजवीरची शाळा 10:30ला सुटत आहे. आणि हे बघा, ही प्रांजल सुद्धा उठलेली नाही, आणखी झोपेमध्येच आहे. आणि ज्या दिवशी सुट्टी असेल ना तर त्या दिवशी लवकर उठते, आणि ज्या दिवशी शाळेत जायचं असलं त्या दिवशी उशिरा उठत असते. इकडे राजवीर सुद्धा आलेला आहे 10:30. तर चला, प्रांजल सुद्धा गेलेली आहे शाळेत. प्रांजलला ज्या दिवशी शाळेत जायचं असते ना, ज्या दिवशी म्हणजे रोजच जात असते प्रांजल शाळेत, रोजच ती काय करत असते, उशिरा सुटत असते. आणि ज्या दिवशी सुट्टी असली ना रविवारची शाळेला, तर त्या दिवशी लवकर उठून बसत असते आणि म्हणत असते मला लवकर आंघोळ ते घाला, कारण की बाजारचा दिवस असते ना त्यामुळे. आणि इकडे मी घराची साफसफाई काढली होती, किचनमधली पूर्ण डब्बे ते सर्व, कारण की 2-3 दिवसाला एवढी धूळ होती ना डब्यावर. तर मी डबे सारखे महिन्याला तरी धुत असते, पण मधातून असे अधूनमधून मी 4 दिवसाला 5 दिवसाला असे डबे वरून पुसून घेत असते. ते धूळ पण डब्यावर दिसली तर आपल्याला पण ते व्यवस्थित वाटत नाही. आपण त्याच्यातले म्हणजे डाळी ते घेतच असतात, ते चांगलं वाटत नाही डब्यावर पण. आणि कोणी आले गेल्यावर पण बरं, म्हणजे मुळात म्हणजे आपल्यालाच ते चांगलं वाटत नाही डब्यावर असे अस्वच्छ डबे. त्यानंतर मी डबे हे कडापे हे सगळे असे व्यवस्थित पुसून घेतले, व्यवस्थित सगळे लावले. त्यानंतर मी हे टाईल्स ह्याच्या किचनच्या ह्यासुद्धा सगळं असे घासणीनं घासूनच धुवून घेतल्या. कारण त्यावर काय होते, किचनचं त्या स्वयंपाक करताना पूर्ण ते किचनवर ह्याचं उडते, भाजीचं फोडण्यात दिलेले पूर्ण डाग त्याच्यावर उमटतात. मग मी अधूनमधून असं पूर्ण हे क्लीन करून घेत असते. सगळे कडापे पण मी इथं स्वच्छ करून घेतले, कारण की 8 दिवस पण म्हणजे 8 दिवसाच्या आतच एवढी धूळ होती तिच्यावर. मग ते सारखंच आपल्याला साफ करणं लागते. आणि मिक्सरचं काय होते, मिक्सरचं हे मसाला ते काढताना मिक्सरला सुद्धा घाण लागतेच. त्यासोबत मी मिक्सर पण व्यवस्थित असं पुसून ते घेतलं. त्यावर अशी कॅरी बॅग ते झाकून, म्हणजे अशी धूळ पण बसत नाही आणि मिक्सर पण चांगला राहतो. मिक्सर पुसल्याच्या नंतर मी इथं फ्रीजवर सुद्धा पुसून घेतलं. फ्रीजवर मी पेपर ते ठेवत असते, कारण की पेपर जर ठेवलेला असला ना मग असं पुसायला पण सोपं जातं आणि फ्रीज पण जास्त काही घाण होत नाही. मग फ्रीजवर पण थोडीफार अशी धूळ ते येतच राहते. आणि रोडला घर असल्यामुळं काय होते, एवढी धूळ येते ना, सारखं ते दरवाजे खिडक्या आम्ही लावूनच घेतो सगळं कामं ते झाल्याच्या नंतर. मग इथं प्रांजल शाळेत गेल्याच्या नंतर मग मी आजच कामं केले. त्यालाच मला 2-3 वाजले होते दुपारचे. पूर्ण इथं हे फ्रीज हे मी पूर्ण क्लीन ते करून घेतलं. त्यानंतर राजवीरला रामफळं खायची होती, तर रामफळं आता बाजारात खूप आलेले, तर रविवारचे आणलेले होते, थोडे कच्चेच होते, त्याच्यातले 1-2 पिकले, मी राजवीरने खाल्ले. तर इथेच मी व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.